वेलकम टू किचन वर्ल्ड। आज आपण करणार आहोत रवा बेसन बर्फी। त्यासाठी अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी साखर आणि वेलची पूड घेतलेली आहे। तर कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे। आता तूप गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी रवा घालून घेतलेला आहे। खरपूस असा रवा बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे। आता अर्धी वाटी मी मैदा घातलेला आहे। यामध्ये आपण दुधाचा माव्याचा बिलकुल वापर करणार नाही। अर्धी वाटी मिल्क पावडर घातलेली आहे। हे सर्व खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। इकडे कढईमध्ये 1 ग्लास मी पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे। साखर विरघळून झाली की त्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि जे भाजून घेतलेलं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे। घटसर गोळा करून घ्यायचा आहे। थाळीमध्ये तूप लावून गोळा थापून घ्यायचा आहे आणि वरून मी पिस्ते टाकलेले आहेत। गोळा थापून घेतल्यानंतर हव्या त्या आकारात वड्या करून घ्यायच्या। आपले तयार आहेत रवा बेसन बर्फी।